नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र तेजस. आपल्या YouTube चॅनल बॉयलर नॉलेज सर्कल मराठीवर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, जो बॉयलर सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषयावर सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. चला तर मग विषयाला सुरुवात करू आणि माहिती घेऊ या एका महत्त्वाच्या विषयाची. नमस्कार मित्रांनो, आज आपण इंडस्ट्रियल बॉयलर मधील सर्वात महत्त्वाचा विषय पूर्ण वॉटर सर्क्युलेशन सिस्टम समजून घेणार आहोत. लक्ष द्या. बॉयलर मध्ये पाणी कुठून येते ते स्टीम मध्ये कसे बदलते आणि डाऊन कॉमर, रायझर, स्टीम ड्रम, मड ड्रम यांचं काम काय असते. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बॉयलर वॉटर सर्क्युलेशन अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम बॉयलर म्हणजे काय ते समजून घेऊया. बॉयलर हे असे उपकरण आहे जे पाण्याला उष्णता देऊन स्टीम तयार करते. ही स्टीम इंडस्ट्रीमध्ये टर्बाइन हीटिंग, केमिकल प्रोसेस आणि पॉवर जनरेशनसाठी वापरली जाते. बरोबर सर. टर्बाइन स्टीमचा वापर कसा करते? स्टीम टर्बाइन मध्ये एक्सपॉन्ड होते, त्यामुळे ब्लेड्स फिरतात. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रमध्ये पाण्याचा सतत प्रवाह म्हणजेच वॉटर सर्क्युलेशन योग्य पद्धतीने झाला पाहिजे. जर सर्क्युलेशन व्यवस्थित झाले नाही तर ट्यूब ओव्हरहीट होऊ शकतात. बॉयलर फुटण्याचा धोका निर्माण होतो आणि स्टीम प्रोडक्शन कमी होते. आता प्रश्न येतो, पाणी फिरवायची गरजच काय? कारण बॉयलरमध्ये सतत उष्णता दिली जाते. जर पाणी एका जागीच राहिले तर ते खूप गरम होईल, ट्यूब जळतील, मेटल खराब होईल. म्हणून बॉयलरमध्ये पाणी सतत फिरवले जाते. हे सर्क्युलेशन दोन प्रकारचे असते, नॅचरल सर्क्युलेशन, फोर्स सर्क्युलेशन. आज आपण मुख्यतः नॅचरल वॉटर सर्क्युलेशन समजून घेणार आहोत. इथे सर्वप्रथम फीड पंप मार्फत शुद्ध पाणी बॉयलरमध्ये पाठवले जाते. हे पाणी सर्वात आधी स्टीम ड्रम मध्ये प्रवेश करते. स्टीम ड्रम हा बॉयलरचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. हो सर. यामध्ये पाणी साठवले जाते आणि स्टीम आणि वॉटर वेगळे केले जाते. ठीक आहे. स्टीम ड्रम मधून पाणी खाली जाण्यास सुरुवात करते. स्टीम ड्रम मधील थंड आणि जड पाणी डाऊन कमर पाईप मधून खाली जाते. याला डाऊन कमर म्हणतात कारण पाणी खाली येत असते. हे पाणी मड ड्रम किंवा बॉटम हेडर पर्यंत पोहोचते. मड ड्रम मध्ये पाण्यातील घाण जमा होते, स्लज खाली बसतो. यानंतर पाणी वॉटर वॉल ट्यूब्स किंवा रायझर ट्यूब्स मध्ये जाते. ट्यूब मधील पाणी गरम होऊन हलके होते, स्टीम बबल्स तयार होतात. गरम आणि हलके मिश्रण वरच्या दिशेने जाऊ लागते. हे स्टीम आणि वॉटरचे मिश्रण पुन्हा स्टीम ड्रम मध्ये येते. इथे स्टीम वर जमा होते, वॉटर खाली बसते. यानंतर स्टीम बाहेर सुपरहीटरकडे जाते आणि पाणी पुन्हा डाऊन कमर मधून खाली येते. अशा प्रकारे सतत वॉटर सर्क्युलेशन चालू राहते. आता महत्त्वाचा प्रश्न, पाणी स्वतःहून फिरते कसे? यामागे डेन्सिटी डिफरन्स हे प्रिन्सिपल काम करते. थंड पाणी जड असते, खाली जाते. गरम पाणी हलके असते, वर येते. यामुळे बॉयलरमध्ये नैसर्गिकरित्या सतत सर्क्युलेशन तयार होते. काही हाय प्रेशर बॉयलरमध्ये नॅचरल सर्क्युलेशन पुरेसे नसते, तेव्हा पंप वापरून जबरदस्तीने पाणी फिरवले जाते. यालाच फोर्सेड सर्क्युलेशन म्हणतात. फोर्सेस सर्क्युलेशनचे फायदे: जलद हीट ट्रान्सफर होते, इफिशियन्सी वाढली जाते, डिझाईन कॉम्पॅक्ट असते. जर वॉटर सर्क्युलेशन योग्य नसेल तर ट्यूब फेल्युअरचा धोका होऊ शकतो. ट्यूब ओव्हरहीटिंग होतात, स्टीम क्वालिटी खराब होणे, बॉयलर एक्सप्लोजन होऊ शकतो. यामुळे योग्य वॉटर लेवल मेंटेन ठेवावी, बिग वॉटर क्वालिटी योग्य असावी, TDS मेंटेन ठेवण्यासाठी ब्लो डाऊन द्यावे, पंपवरती नेहमी लक्ष द्यावे. हे सर्व मेंटेन करणे खूप महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, अशा प्रकारे बॉयलरमध्ये पूर्ण वॉटर सर्क्युलेशन प्रोसेस काम करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या बॉयलर टॉपिकवर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.